देवक काळजी रे टेक 7. काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे घरात वातावरण बदलले होते. वर सर्व ठीक असल्याचे दाखवत होते पण आतून हालले होते. काजलच्या जाण्याने आरिशही सर्व जग बदललं होतं. त्यात बेलावर तिच्या खुनाचा आळ येणं आणि बेलांनी कार्मिलाची साथ देणं. पूर्ण ग्रुप डिस्टर्ब झाला होता. घर तर घर, कॉलेजमधले सर्व मित्रही डिस्टर्ब होते. ह्यांना सर्वांना हवापालटची गरज आहे. इवाननी विचार केला. होळी जवळच होती. रंगपंचमीसाठी कुठेतरी मस्त आउटिंगला जाण्याचा तो बेत आखतो. आहेली आणि मेहरला सोबत घेतो आणि कुठे जायचं प्लॅन करायला त्यांना सांगतो. झालं, दोघी एक से बढ़कर एक व्हेन्यू बघायला लागल्या. संध्याकाळी इवान समोर 10 गोष्टींचे प्लॅन होते. भाई, इथे जाऊ. हे बघा, हे बीच रिसॉर्ट आहे. बीचवर खूप मज्जा करता येईल. किती दिवस झाले आपण गेलो नाही. इथे जाऊयात. हे बघ दादा. आहेली मेहरच्या प्लॅनला लाथाडत म्हणते. हो, एक मिनिट, मला बघू तर द्या. इवान दोन्ही प्लॅन बघू लागला. ट्रेकिंग? नो. आपल्या सोबत घरातले म्हातारे लोक पण आहेत ना, ते एवढं चालू शकणार आहेत का? नको. इवान दुसरं काय निवडलं बघतो. अरे 5 दिवस सुट्टी कुठे आहे? नो कॉलेज बंकिंग. आपल्याकडे 3 दिवस आहेत, आपल्याला त्यातच मॅनेज करायचं. हे काय ॲडव्हेंचर स्पोर्ट? हे पण नाही. बोललो ना, सर्वांनी एन्जॉय केलं पाहिजे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. भाई, आता मला तर नाही वाटत तुम्ही जंगल कॅम्पला जायला तयार व्हाल. जंगल सफारी? नाही, ते जंगलमध्ये चालावं लागणार खूप. इवाननी परत नकार दिला. भाई, त्यांचे कॅम्प आहेत रे. त्या कॅम्पपर्यंत तेच घेऊन जाणार आहे. तिथून मग पुढे ज्यांना जायचं ते जाऊ शकतात, नाही तर तिथे कॅम्पला थांबून गेम्स वगैरे खेळू शकतात. आणि आत्ता तर त्यांनी होळी स्पेशल गेम्स अरेंज केले आहेत. मेहरच वाक्य ऐकून इवान विचार करू लागतो. आहेली मेहरकडे बघते. दोघी काय हा इवान एकही प्लॅन नाही आवडला ह्याला असं एकमेकीला बघत होते. इवाननी गंभीर विचार करून शेवटी ठीक आहे असं दोघींकडे बघून म्हटलं तसं दोघी उड्या मारू लागल्या. दोघी दोन्ही बाजूनी त्याला बिलगतात. क्यू. त्यांना असं खुश बघून इवानही हसतो. चला आता पळा आणि सर्वांना सांगा, तयारीला लागा. दोघी धावतात. मी सांगणार. नाही, मी सांगणार. मेहर आहेलीच्या पुढे धावत जाते तशी आहेली पलटून मागे जाते आरिशच्या खोलीकडे. भाई. तिला अचानक आलेलं बघून आरिश काय झालं असं काळजीने विचारतो. तयारीला लागा. कसल्या? काय झालं? आपण जंगल कॅम्पला चाललोय. काय? कोणी परमिशन दिली? जंगलमध्ये जायला आरिशला विश्वासच बसत नव्हता. आरिश चालू गाण्याचा आवाज कमी करतो. कळत का असे घडते? नजरेला नजर भिडते. अनोळखी वाटेवरती जीव होतो खुळा. काही कळे तुला, काही कळे मला. चाहूल भेटण्याची ही ओढ. जीव होता खुळा. अबोल मी अबोल तू मनातले कळायचे. इवान भाईनी. आरिश चकित होऊन बघतो तिला. खरंच असं. ती गाण्याचे बोल परत त्याला ऐकवते. काही कळे तुला, काही कळे मला. आरिश हसतो आणि ठीक आहे करतो तयारी म्हणतो. कधी निघायचं आणि कोण कोण येणार आहे? घरातले सर्व. काय? अरे ते जंगलमध्ये वाघ आला समोर तर ह्या म्हातायांचं कोण कोण काय बघणार? भाई, तुम्ही पण ना. आपण सर्व म्हाताऱ्यांना बेस कॅम्पला सोडून पुढे जाऊ. जस्ट यंग जनरेशन. ते ऐकून आरिश खुश झाला. मग ठीक आहे असं तिला बघतो. कधी निघायचं? ऑफकोर्स उद्या सकाळी.
अरे जंगल कॅम्प तर 1 तासावर आहे ना. आरामात जाऊयात. नो हा भाई, मला सूर्योदय बघायचा आहे तिथून. तू काय 4 वाजता निघायला लावतेस की काय? मी नाही उठणार आहे इतक्या लवकर. तू एक काम कर, तू माझ्या कारमध्ये नाही यायचं हा. ती हिरमुसून त्याला बघते. ओ, रुसलेल्या मॅडम. बुकिंग केली आहे का? ते दादा बघतील. ती तिथून निघते. खाली बघते तर मेहरनी पूर्ण घर जमा केलं होतं. सर्व खुश होते. काही अंतरावरून इवान ही सर्वांना बघत होता. दादा, बुकिंग करा हा. होळीची बुकिंग मिळेल की नाही माहीत नाही. इवान तिला बघतो आणि तिच्या हातात एक कागद देतो. झाली बुकिंग. हे कॉन्फर्मेशन. दादा, मला तिथला सनराईज बघायचा. इवान ठीक आहे असं तिला बघतो. आपण पुढे जाऊ. प्रिशाला घेऊ सोबत. लवकर जाऊ. खुश. आहेली त्याला आनंदाने मिठी मारते. दादा, यू आर द बेस्ट. पण तुम्ही प्रिशाला सांगितलं? इवान नाही असं बघतो आणि मग तिला सांगतो असं म्हणतो. आहेली खाली सर्वांसोबत प्लॅन करायला जाते. अरे सकाळी लवकर निघायचं. नाश्ताच काय करायचं? चित्रा आहेलीला विचारत होती. त्रिशिका मुलं म्हणतील तसं असं म्हणतात. अरे तिथे सर्व सोय आहे आई. आहेली ही मेहेरच समर्थन करते. इवान प्रिशाला कॉल करतो. हॅलो. हाय. इवान तिचा आवाज ऐकून खुश झाला आणि मध्येच म्याऊ असाही आवाज आला. हॅलो छबी मॅम. तो तिला पण विश करतो. प्रिशा त्यावर हसते. उद्या काय प्लॅन आहे? म्हणजे उद्याचा नाही, होळीचा काय प्लॅन आहे? प्रिशा थोडा विचार करते. सध्या तर काहीच नाही. ओके ग्रेट. मग उद्या सकाळी 4 वाजता तयार रहा. का? मग तुला कुठे न्यायचं आहे? काही दाखवायचं आहे? प्रिशाला काही कळले तर नव्हते पण त्याला काही दाखवायचं होतं. ती ठीक आहे म्हणते. 3 दिवसाची तयारी करून ठेव मग. 3 दिवस. प्रिशा छबीच्या पाठीवरून हात फिरवत हसते. छबी परत म्याऊ करते. तसं इवानला काही आठवतं आणि तो म्हणतो, छबीला नको हा न्यायला आपण. का? अरे ती नाही ॲडजस्ट होणार त्या वातावरणात. म्हणजे आपण कुठे जाणार आहोत? ट्रस्ट मी प्रिशा. छबीला नाही नेऊ शकत. प्रिशा छबीला बघते आणि मग परत इवानला म्हणते, परत एकदा सांगाल का ते? हा त्यात काय? इवान परत म्हणू लागतो तसं परीक्षा फोन स्पीकरवर टाकते. छबीला नाही घेऊन जाऊ शकत. प्रिशा डोळे बारीक करून तिला बघते. बघ हा छबी, मी नेत नाही आहे तुला. असं नाही आहे ती जागा तुला सूट नाही होणार म्हणून तू घरीच राहिलेलं बरं आहे. छबी डोळे बारीक करून फोनकडे बघते आणि मनातल्या मानत इवानला खूप शिव्या देते. बस का प्रभू, माझाच पत्ता कट. मी नाही येऊ शकत का आता? छबी उडी मारून आपला राग व्यक्त करायला कोपऱ्यात जाऊन रुसून बसते. ती उडी मारते तशी प्रिशा ओरडते म्हणून इवान काय झालं विचारतो. छबीला आवडलं नाही वाटतं, मी तिला नाही नेणार ते. इवान गालात हसतो ते ऐकून. प्रिशा गडबडीत फोन ठेवते. छबीला बघायला जाते. इकडे इवान स्वतःशीच खुश होता. छबी ताई, आता तुम्हाला कसं सोबत घेऊन जाऊ? प्रिशा तुम्हाला कुठे सोडून जात नाही ना. सकाळी सकाळी इवानच्या दारावर मोठ्यांनी थाप पडते. दादा, दादा. इवान घाबरूनच उठतो. काय झालं विचार करत. दार उघडतो तर समोर आहेली उभी होती. तू अजून तयार नाही झाला? आपल्याला जायचं ना. आहेलीला बघून इवान परत आपल्या बेडवर पडतो. त्याचं मन किती ते गोड स्वप्न बघत होतं. आंखें अभी खुली नहीं. क्यों सवेरा हो गया? अभी शुरू हुआ नहीं. क्यों खम ये हो गया? सपना जो था मेरा खो ही गया. दादा, मी काही नाही करू शकत. आपल्या इथे सूर्योदय लवकर होतो. तर तू काल मला वचन दिलं होतं आपण त्या जंगलमधल्या टेकडीवरून सूर्योदय बघणार. इवान जांभळी देतो. मोठी हो हो आठवतं असं करत.
मग हातानी 5 मिनिटे असा इशारा करतो. मी खाली थांबते, ये लवकर. हा. अहेली खाली जाते. इवान पटकन आवरायला घेतो, अंघोळ करून तयार होतो. निळ्या शर्टवर त्याचं व्हाईट जॅकेट त्याला खुलून दिसत होते. तो आपला गॉग चढवत परत एकदा केस सेट करत आरशात बघत जॅकेटची पडलेली कॉलर सरळ करतो आणि धावत पळतच अहेली पाशी पोहोचतो. अहेली त्याला बघून म्हणते, काही खैर नाही आता. कोणाची? अहेली स्वतःचे शब्द सावरत म्हणते, ते जंगलातल्या वाघिणींची, सश्यांची. माझा शेर दादा जो येत आहे. इवान तिचा कान पिळत तिला म्हणतो, नेत आहे ना. तुझी इच्छा पूर्ण करत आहे, जास्ती मस्केबाजी करायची गरज नाही. हा. दादा माझा कान. इवान तिचा कान सोडतो तसं ती कान चोळत त्याच्या मागे मागे फिरू लागते. एखादी बॅग आणलीस माझ्या मागे मागे तर काही बिघडेल का तुझ? अहेली तिच्या ते लक्षात नाही आलं असं चिबचावून त्याला बघते. मग एक बॅग उचलून ती कारपर्यंत नेते. तिने कोणती बॅग आणली बघायला इवान वळतो, डिक्कीत ठेवायला. वा, काय आणलं मॅडमनी? तर स्वतःची पर्स. अहेली दात काढते. सामान डिक्कीत ठेवत इवान फॅमिली ग्रुपवर मेसेज टाकतो, मी आणि अहेली पुढे जातोय, बेस कॅम्पला भेटू. आम्ही सूर्योदय बघून येतो तोपर्यंत. प्रिशाला मी रस्त्यात पिक करणार आहे. कोणाचा काही रिप्लाय तर येणार नव्हता माहीत होतं. इवान अहेलीला बघतो आणि दोघे आपल्याला जमेल तितक्या मोठ्या आवाजात रेकॉर्ड करतात आणि सेंड करतात, उठा. सकाळ झाली. दोघे एक संतुष्ट लुक देतात. इवान देवीच्या नावाचं कुंकू लावत गाडी सुरू करतो. लेट्स गो. अहेली पण खुश होती. तुझी मैत्रीण उठली की नाही बघ जरा. अहेली प्रिशाला फोन करते. प्रिशा लगेच फोन उचलते. अरे वाह, जागी आहेस? हो. रात्रभर. कुठे जाणार आहोत म्हणून झोपच नाही आली. दोघे लवकरच प्रिशाच्या घरी पोहोचतात. इवान तिचं सामान आणायला म्हणून आत जातो. अहेली प्रिशा सोबत गप्पा मारत बसते. छबीला शोधत होता इवान. छबी आपली घराच्या एका कोपऱ्यात रुसून बसली होती. गाडीच्या आवाजाने तिला कळले होते इवान आला आहे ते. छबी. हाय. इवान आपला गॉग काढत म्हणतो. ती तोंड फिरवून घेते. अगं चल तू पटकन, मला तुला मांजरीच्या रूपात नव्हतं न्यायच ना, म्हणून प्रिशाला म्हणतल तुला नाही नेऊ शकत. चल लवकर रूप बदल आणि चल. इकडे अहेली आणि प्रिशा गप्पा करत बसल्या होत्या आणि इवान सर्व सामान गाडीत ठेवतो. अहेली आणि प्रिशा गाडीत बसायला जातात. अहेली दार उघडते तसं तिथे छबी ऑलरेडी आपल्या मनुष्य रूपात धारली होती. अहेली दचकते. एक्सक्यूज मी. तुम्ही कोण? इवान मागून येतो. अगं माझी फ्रेंड आहे, ती पण येत आहे आपल्यासोबत. अहेली इवानला प्रश्नार्थी बघत राहते. इवान ड्रायव्हिंग सीटवर बसतो. अहेली कमरेवर हात ठेवून त्याला बघतच होती. काय नाव हिच? ह्या प्रश्नाची तर त्यांनी तयारीच केली नव्हती. तो आठवू लागतो. मुलीचं एकही नाव डोक्यात येत नव्हतं. छबी हात समोर करते आणि तिचा हात हातात घेत म्हणते, हाय. मी केट. इवानच्या क्लासमध्ये आहे. आय होप तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही मी आले तर. राईट इवान? नाही तर राहू देत ना. इवान रागाने अहेलीला बघतो. माझे फ्रेंड्स नाही का येऊ शकत? अहेली सॉरी असन तिला बघते. नाही तसन काही नाही ना दादा, तू आधी बोलला नाहीस ना. अहेली आता चुपचाप जाऊन मागे बसते. इवान छबीला बघतो. यू असं. ती त्याला नजरेनेच युर वेलकम प्रभू म्हणते. प्रिशा तर मनुष्य रूपातल्या छबीला परत इवान सोबत बघून तिचा गळा दाबावा का असे करत होती. अहेली मागे येऊन बसते तसं ती तिला कोण आहे असं बघते. अहेली मला नाही माहीत असं बघते. इवान आरशातून दोघींचं बोलणं बघत होता. आपण एक काम करू, गेम खेळू. म्हणजे एकमेकांची ओळख होईल आणि ऑकवर्ड होणार नाही. ओके. इवान मागे वळून दोघींना विचारतो. अहेली ठीक आहे म्हणते. तुम्ही दोघी एक टीम आणि आम्ही दोघे एक टीम.
ओके, दोघींकडे काही ऑप्शन नव्हते, दोघी ठीक आहे म्हणून मान हलवतात. पण गेम कोणता? चालत्या गाडीत अजून कोणता गेम खेळता येणार आहे? अंताक्षरी. इवान राईट असन छबीला बघतो. छबीला खूप मज्जा येत होती. ती सारखी गालात हसत होती. प्रिशाला तीच ते गाळातलं हसणं दिसत होतं आणि त्यामुळे ती अजूनच स्वतःला त्रास करून घेत होती. हे केट, आपल्याला जिंकायचं आहे ब्रय का? छबी त्याला नक्कीच असं बघते. बघता बघता अंताक्षरीत रंग चढू लागलं. दादा क आला क काही आठवून इवान म्हणतो. केह दू तुम्हे? ओह हो. या चूप रहू. इवान आपल्या सेक्सी आवाजात गाऊ लागतो. दिल में मेरे आज क्या है. त्याच्या प्रत्येक शब्दावर केटकडून मिळणारी दाद प्रिशाचा राग वाढवत होती. दोघांची जवळीक तिला आवडत नव्हती. देवी असली तरी शेवटी ती स्त्री होती पहिले. क आलपर्त क का कळेना. कोणत्या क्षणी हरवते मन असे. तो केटला बघतो. केट ही वाह प्रभू असन त्याला बघते. आलं तुमच्यावर. छबी टाळी वाजवू लागते. चला म्हणा पटकन. आहेली प्रिशाला टाळी देते. म्हणू. इवान छबीला विचारतो. ती नजरेंच होऊन जाऊ दे म्हणते. इवान मान हलवत गाऊ लागतो. तेरा मुझसे है पहले का नाता कोई. यूं ही नाही दिल लुभाता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता कोई. यूं ही नाही दिल लुभाता कोई. इवान प्रत्येक शब्दावर भर देत केटकडे बघत होता आणि तीही प्रतिसाद देत होती. ते बघून प्रिशाला असे वाटू लागले तो तिला संबोधून ते गाणं म्हणतोय. प्रिशा त्यामुळे चिडते. मला नाही खेळायचं. जाणे तू या जाणेना. माने तू या मानेना. इवान छबीला बघतो आणि ती त्याला तुम्ही तर गेलात आता प्रभू असं म्हणते. इवान मनात म्हणतो मी तर झुरीला असं दृश्य दाखवणार आहे की तिचा राग 2 क्षणात गायब होईल.